डायरेक्टर थोरवे यांनी थोडक्यामध्ये आपल्या समोर ज्या वास्तूंचे आपण आता इथे बसलो आहोत बोलावं, आपल्या सर्वांना जाणीव असावी की रामेश्वर रुई हे आमचं छोटं गाव 1,500 वस्तीचं, ज्या गावामध्ये माझी लहानपणी शिक्षणाची सुरुवात झाली. माझ्या डाव्या हाताला ज्यांनी खरं म्हणजे मला शिकवलं, माझे बंधू मागे असतील थोरले आणि काशीराम कराड, यांनी खरं म्हणजे आम्हाला लहानपणापासून 4थी पासून मॅट्रिक पर्यंत आणि पुढे 12वी नंतर इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल काय असतील ते त्याच्यामध्ये जे सहकार्य केलं आणि अजूनपर्यंत त्यांनी बँक पाहिलेली नाही. असं माझं भाग्य आहे की माझे छोटे बंधू आणि पाठीमागं माझे दुसरे बंधू तुळशीराम कराड हे बसलेले आहेत. तर म्हणजे यांनी जर ही संधी दिली नसती, याच ठिकाणी ते गोपाळबुवा महाराजांच्या मंदिराचा उल्लेख केला. आमच्या ज्येष्ठ भगिनी ज्याला पूर्ण ब्रह्मयोगिनी असं म्हटलं आहे, पूर्ण ब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड असं त्यांचं नाव. त्यांचा त्याग आणि समर्पण आणि त्यांनी जे जीवनभर त्याग केला त्याचा छोटासा इतिहास मुद्दाम सांगतो. आपल्यापैकी बरेच जण पहिल्यांदा आपण भेटतो आहोत. आमचे काही मित्र सिनियर मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. त्यांना याची जाणीव असेल, ऐकलं असेल बऱ्याच वेळा, पण त्याचा पुन्हा एकदा उच्चार करावा असं मला वाटलं. कारण का ये हृदयीचे ते हृदयी घातले असा विषय आहे. जोपर्यंत माझ्या मनातला भाव, विचार, ही संकल्पना, हे काय चाललंय इथं लातूर जिल्ह्यामध्ये, रामेश्वर सारख्या छोट्या गावात, मग लातूरमध्ये का नाही, अशा अनेक गोष्टी येऊ शकतात. याच्याकरता मी जरा खुलाशाने बोलतो आहे. लहानपणी जेव्हा इथं कुठला दवाखाना वगैरे नव्हता त्यावेळेला आमची आई, त्यांचं नाव सरस्वती, त्या सरस्वतींचं निधन झालं. मला त्यांचा चेहरा आठवत नाही. माझे धाकटे बंधू ते 3 वर्षाचे, मी 4-4.5 वर्षाचा होतो, पण मला त्यांचा चेहरा आठवत नाही. त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर घराच्या शेजारी त्या ठिकाणी चिता दिली गेली. मोठा इतिहास आहे तो. ही लातूरच हॉस्पिटलचं मी बोलत नाही, परंतु झाली होती, पण अक्कांचं निधन झालं असं हॉस्पिटलमध्ये डिक्लेअर करण्यात आलं आणि त्या नेफीस पडलेल्या होत्या, डोळे झाकलेले होते पूर्णपणे. आणि डॉक्टरांचं डिक्लेरेशन की यांचं निधन झालेलं आहे, आता फक्त कधी इथून रामेश्वरला उचलायचं एवढं ठरवा. डॉक्टरांनी फार अतिशय जड अंतकरणाने सर्वांनी डिक्लेअर केलं लातूरच्या हॉस्पिटलमध्ये. माझे बंधू, आमचे थोरले बंधू आणि बाकीची मंडळी रथ बसलेली आहेत आणि मी 8-8:30 तिथं आलो. पुण्यावरून रेल्वेने आलो होतो आणि आल्यानंतर त्यांची एक पद्धत होती. 1000 लोक असले तरी त्या सर्व लोकांना आल्यानंतर जेवलास का बाबा असं म्हणायचं. एक अन्नदानाची एक प्रथा होती. तर मला ते अण्णाभाऊ म्हणायचे. तर मी आलो तर त्या पूर्णपणे डिक्लेअर झालं होतं. मी आलो, माझी मिसेस मागे होती बरोबर, नाना होते, अण्णा होते. तर मी आल्यावर अक्काबाई मी आलोय, डोळे उघडले गेले नाहीत. 2दा-3दा हाक मारली तरी, कारण का मी आलोय म्हणल्यानंतर अक्का जवळ घेऊन आलापाला घ्यायचा खेड्यातला, ही पद्धत होती आणि तसं काही घडलं नाही. पण माझ्यापेक्षा त्यांचं जास्त प्रेम माझ्या बंधूवर होतं, धाकटे बंधू. तर त्यांना मी म्हणलं, नाना तुम्ही त्यांच्या कानात सांगा ना की अण्णाभाऊ आलेत.
एकदा फक्त 1 मिनिटभर डोळे उघडा आणि माझी मिसेस मागे उभी आहे, बाकीचे लोक उभे आहेत आणि नानाने शेवटी त्यांच्या कानात ओढून सांगितलं की काका अण्णाभाऊ आलेत पुण्यावरून. एकदा दोनदा म्हटल्याबरोबर डोळे उघडले गेले. डोळे उघडले आणि असं पाहायला सुरुवात केली. अण्णा माझी मिसेस मागे होती, ते म्हणजे काय तुम्ही सांगताय डॉक्टर साहेब, तुम्ही तर सांगितलं ते गेल्यात म्हणून 2 तासापूर्वी आणि आता अण्णाभाऊनी सांगितल्याबरोबर नानाने सांगितल्यावर त्यांनी डोळे उघडले. हे मी चमत्कार सांगत नाही. मी एक इंजिनियर आहे, मला IT कॉम्प्युटर याची जाणीव आहे, गुगलची जाणीव आहे, हे सगळं समजतं. या बॅकग्राऊंडवर हे निवेदन मुद्दाम तुमच्या समोर करतोय. कारण का तुम्ही आपल्या घरची माणसं आहात सगळी, कोणाची माझी ओळख सर्वांची नसली तरी तुमच्या अंतःकरणामध्ये एक भावना आहे, ती कुतूहल आहे आणि मानवतेसाठी काही करण्याचा एक विचार आहे असं मी मानतो. आणि त्याच्यानंतर पुढचा इतिहास फार मोठा आहे. विजय भटकर आले होते पुण्यावरून आणि तिथं प्रत्यक्ष ते चंदनामध्ये आणि तुळशीमध्ये त्यांचं दहन झालं. सांगायचा महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं जाणकार मंडळींचा हा वेळ आहे आणि आपण एकमेकांना समजून घ्यावं. आणि काय चाललंय रामेश्वरचा काही खेड्यात 4थी पर्यंत शाळा झाली, जनावरांच्या मोठ्या शाळा भरायची, जनावर सकाळी रानात चरायला गेली की झाडून काढायचं, शेत काढायचं, तिथं शाळा भरायची. व्यंकटराव कुलकर्णी त्यांचं नाव. आणि संध्याकाळी गाई म्हशी रानातून चरून आल्या की त्यांच्या गळ्यातली घंटी ही शाळेची घंटी. शाळेला बेल असते हे आम्हाला माहित नव्हतं. हे काम मोठेपणा सांगायचं नाही. तुम्ही आम्ही सगळे याच्यातून गेलोय. तुमच्यापैकी अनेक जण लहानपणी तुमच्या आई वडिलांची तुमच्याबद्दल काय अपेक्षा होती, तुम्ही काय व्हावं, वकील व्हावं, पुढारी व्हावं, अजून काय व्हावं, संपादक व्हावं, काय असेल ते. पण हे सर्व मार्ग सर्वांचे आपल्याला त्याच मार्गाने आलो आहोत. पण या ठिकाणी गोपाळ बाळवाचं एक असं महात्मा होऊन गेला. एक छोटी माहिती होता, मोठा इतिहास आहे लांब. पण तिथं तुळशी ओलात त्या ठिकाणी एक अजून दगड आहे त्या ठिकाणचा, त्याला गोपाळ बुवा महाराज असं म्हटलं जातं. हे श्रद्धेचं ठिकाण या भागात. विठ्ठल रुक्मिणी झालं, शिवाचं मंदिर झालं. पण एका सांगतो तुम्हाला की तुम्हाला माहिती असावं तुम्ही कुठे आलाय आणि काय प्रकरण आहे. खेड्यात एवढं कुठं एवढा मोठा हवा असतो का, आकाशाला भिडणारा असं काय आणि काय उद्देश, काय मोठेपण आहे का, श्रीमंतीचं प्रदर्शन आहे का. जर सध्याच्याला तुम्हाला सांगायला हरकत नाही की संपूर्ण जग ते कोरोना व्हायरसनी ग्रासलेलं होतं काही दिवसात. पंतप्रधान, अध्यक्ष, जगातले सर्व, चायनापासून, रशियापासून, अमेरिकेच्या ट्रम्प पासून, भारताचे मोदी असतील, आपण कोणी सर्व असो, आपण सगळेजण दार बंद करून आत बसलो 2 वर्ष दिवस. त्याला करोना असं म्हणतात. तो व्हायरस निघाला चायनामध्ये, वुहान लॅबोरेटरी होती. त्या वुहान लॅबोरेटरीमध्ये त्याचा जन्म झाला. पण तो मूळ मनुष्य इंग्लंडचा आहे आणि तो चायनाला गेला. त्या वुहान लॅबोरेटरीमध्ये त्याचा तो जो कोरोना व्हायरस किंवा बाहेर पडला. कोरोना काय चीज आहे काय नाही हे फक्त अनुभूतीने कळू शकतो. सांगून सांगतायत अणुरेणू थोबडा थोबा आकाश. तुकाराम महाराजांनी हा शब्द उच्चारला. ते अणुरेणू थोबडा म्हणजे लहानात लहान, लहानात लहान, लहानात लहान कण, पण कसा आकाशाला वस्ती घालणारा तो लहान लहान कण, त्याला वुहान किंवा ते कोरोना व्हायरस असं म्हटलं गेलं. आणि 2 वर्षाचे मला अजून आठवतं की मी काही लेख लिहित होतो काहीतरी आणि त्यावेळेला जगातले पंतप्रधान पाठवले होते.
तुम्ही माहिती, तुम्ही जास्त जाणकार आहात माझ्यापेक्षा, पण हे आपल्याला माहित असावं. आणि याच्या मागची कोणती ती विद्रूप अशी शक्ती आहे की ज्याचा असा परिणाम झाला आणि सध्याच्या जगामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे. की अफगाणिस्तान असेल किंवा ते गाझा असेल पट्टी, अमेरिका असेल, रशिया असेल, युक्रेन असेल, भारत असेल, पाकिस्तान असेल, हे सगळे जण सध्याच्याला ज्या पद्धतीने लढतायत एकमेकाशी, कारण आहे का नाही माहीत नाही. कशा करता काय मिळवायचंय. अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाच्या अध्यक्षाची बैठक अलास्कामध्ये ठरतं आणि तुमचं आमचं भवितव्य तेच ठरतं. हा काय प्रकार आहे. आपल्या देशामध्ये राजकारणाबद्दल बाकीचं नसलं तरी तुम्हाला सर्व माहित आहे राजकारणाची दिशा कशी येते आणि त्याचं स्वरूप काय आहे. ते प्रत्येकाने बघावं. पक्ष कुठला, राजकारण कुठलं, हे तुम्ही ठरवायचं. परंतु हे का आणि कशा करता. आणि याला गुगल म्हणा, कॉर्पोरेशनचे बाकीच्या गोष्टी म्हणा, नॉलेज बद्दलच चर्चा म्हणा, हे सर्व तुम्हाला अवेलेबल आहे. आता इथं बसलोय आपण आणि मी इथून आता क्लिक अमेरिकेशी करू शकतो. तुम्हाला तुम्ही ज्या जाण याच्यात मी काही नवीन सांगत नाही तुम्हाला. अरे ते त्यांना ठोकू नका म्हणावते. तर तुमच्याकडे सर्व सिस्टीम्स आहेत. नॉलेज बद्दल काय देतो. नॉलेज टू इन्फॉर्मेशन टू नॉलेज, नॉलेज टू विजडम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण आता जी भाषा बोलतो तर ही जी सिस्टीम, काल मी माझ्या पुतण्या डॉक्टरेट आहे, 125 वर्षात डॉक्टरेट केली इंग्लंडमध्ये. 125 वर्षात, 5 वर्ष लागतात. 125 वर्षात ज्यांनी डॉक्टरेट केली तो नानांचा मुलगा आहे. त्यांनी हे बसवून गेला सर्व. त्याला मी सांगितलं हे बसवून पाहिजे, मोठी पत्रकार मंडळी येणार आहे. पण तुम्हाला जाणीव आहे की तुमची जर बातमी आता द्यायची असेल तर तुम्ही क्लिक केलं की जगात कुठेही बातमी जाऊ शकतो. हे काही नवीन राहिलं नाही. पण हे ज्ञान, हे समज, पण शहाणपण नाही आलं. एकच शब्द, आम्ही स्वतःही समजा कुठल्या उद्देशाने काय कारण आहे, तुम्ही सगळेजण याचे जाणकार आहात. कुठल्याही प्रकारचं राजकारण न बोलता पंतप्रधान, अध्यक्ष जेवढे नाव घेता येते आणि जेव्हा अलास्कावर तिथं बैठक होते आणि तिथं चालतं की जग कसं चालवायचं, जग कसं चालवायचं हे ठरतं कुठं. अलास्कामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, इंग्लंडचे अध्यक्ष, जर्मनीचे अध्यक्ष, रशियाचे अध्यक्ष, भारताचे अध्यक्ष ते तिथं जातात आणि तिथून चालतं की जग कसं चालवायचं आणि कसं नाही चालवायचं. आणि जग कसं चाललेलं आहे पहिलं डेटा. डेटा तुम्ही माझ्या हा डेटा उभा करायचा. काय होतोय, काय काय विचार आहे, कशाची चर्चा चालू आहे. आणि हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन येते. इन्फॉर्मेशनचा डेटा आहे, डेटा फीड केला जातो आणि त्याच्यामधून शहाणपण आलं तर बघण्याचा प्रयत्न आहे. आता शहाणपण कशाला म्हणावं. नॉलेज अँड विजडम मध्ये डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम 4 पार्ट्स. याच्या कुठल्या पायरीवर आपण आहोत सगळेजण. आणि या सर्व बॅकग्राऊंडवर या ठिकाणी इथं वडाचं झाड होतं फार मोठं आहे आणि हनुमान उभा आहे. तिथं पिंपळाचं म्हणजे एक ज्याला अश्वत्थ वृक्ष म्हणतात. आपल्या समाजामध्ये एक संस्कृती आहे त्याच्यामध्ये त्याला अश्वत्थ वृक्ष असं विष्णूचा अंश असणार. वड हा एक ऋषी आहे फार मोठा. या बॅकग्राऊंडवर इथं मी येत असे लहानपणी 9 वर्षाचा असताना मी प्रार्थना करत असे
की मला सद्बुद्धी दे पहिला सांगतो गोपाळबाबाच्या ठिकाणी काय मागितलं मी मला सद्बुद्धी दे दुसऱ्या आयुष्यात आणि मागितलं माझा पहिला नंबर आम्हाची नाही इतिहास सांगतो पण पहिल्या नंबरपेक्षा सुद्धा तिथे चालणार चर्चा की या ठिकाणी दुसरे वाईट व्हायचं आणि तिसऱ्या जगामध्ये विश्व शांती नांदवली अशी आणि सुदैवाने नियतीच्या संकेताने आईवडिलांच्या आशीर्वादाने यांच्या पाठ केला तेव्हा मी सांगितलं तुम्हाला आहे तर याच काय की त्याने 19 वर्षाच्या क्रिया त्या ठिकाणी जेव्हा तो कावळा पिंड शिवत नाही तो कावळा पिंड शिवत नाही केल्या आजोबांनी केल्या पण कावळा पिंड शिवत कावळे वाचलेले झालं एकही कावळा तरी तर तेव्हा आमच्या त्यांचा उल्लेख घेऊन लग्न झाले आणि त्या अचानक उठल्या तिथे गेल्या आणि ते चितेचं दर्शन जे होत ते भेटलं दोन्ही कुठून विशाल आम्हाला आईचं चेहरा सगळंच पाहिजे परंतु सुद्धा द्यायची आणि सर्व अंगाला फासून आणि फासून सांगितलं की आज पण तुम्ही संन्यासी झाले आजपासून माझं वैवाहिक माझा संसार संपला फॅमिलीचा बांधून आणि ज्ञानेश्वर आणि माझा विश्वनाथ आणि आश्रम हे तुमचे हेच माझा संसार आणि असं मोठ्या एका सांगितलं की तुम्हाला माहिती आहे काय एका तसं जर होता या ठिकाणी याच्या पाठीमध्ये सध्या विद्वान असतात there was confusion. That's the second reason वाचन आणि याच मी पुन्हा घेतलं होतं ते दिखाड्या 20 वर्षात त्यांना बागायचा होता आणि त्याच्यानंतर आर्थिक पैसे तिथं होत आहे याचं स्वरूप याचं कारण आता तुमची माझी भेट व्हायची असं नाही म्हणत आमचे मित्र तर आपली भेट व्हायची होती आणि त्या सरकारी एका कॉल साठी जगा मला पण सरकारची मराठीपेक्षा आणि भारतीय संस्कृती आणि परंपरा ज्याच्यामध्ये काय चाललंय त्याच्यामध्ये पाहून करत नाही कुणाचे तुमचे राजकारण कसे विचार असतील कोणते असतील ते तुम्ही ठरवा मी त्याच्यामध्ये व्यक्तिशा नाही काही वेगळा नाही परंतु महत्वाचा कुठेतरी याला दिशा द्यायची आहे आणि जगात जपानमध्ये गेला 6 ऑगस्टला त्याच्यानंतर जे घडून काय सांगू ते तुम्ही नीट अभ्यास आणि याचा कन्फ्युजन टेररिझम भयानक भीती त्यामुळे तुम्ही कधी हे काही दिशा बघून मीच काळजी काही कारण नाही आपलं सर्वांनीच काळजी ही जी मानवता प्रतिभांमध्ये एक शब्द असा की ज्याला सांगून घेतलं जातं अंत्यश रात्रीच्या भेटीतून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स
हे झाल्यानंतर मी आता या घडीला इथे बसून हे केशवराव लातूर इथं मोदी साहेब बसूया, तिथं रशियाचा अध्यक्ष बसूया, म्हणजे तो प्रकारे मोठा मजेशीर आहे. ते नवीन सिस्टीमने निघाले ते तुम्ही सांगता, तुम्ही घेऊन जा, तुम्ही बघत तुम्हाला हे मिळेल आणि दिसेल आणि जाणवेल. ज्याला एन्टायर दिवस असेल संपूर्ण विश्व ते ज्ञान स्वरूप आणि नेमक्या दिवसांनी 15 दिवस वेगळे झाले तेव्हा त्याला ज्ञानेश्वरांच्या याची पूर्ण बाजू पुणे माझी जात आणि मला माहिती तुकाराम आपण तिथे शब्द आहेत, काकांचे ते शब्द आहेत आणि 2600 वर्ष पंचशी आणि ज्ञानेश्वर भाव कसा झाला. आता विश्वास म्हणजे देव काय म्हटलं त्याने, आता विश्वास म्हणजे देवी तुष्टावे तुषवणी मध्ये बसावे. तसा भिक्षा मागितली आणि त्याच्यात आपण 2600 वर्ष गौतम बुद्धांनी या बाबतीमध्ये पंचशील घ्या. तर पंचशील आणि बसायला जेव्हा जवळ येते तेव्हा जगाची दिशा केली जाते. पण आपल्याला भेट दिसून येते तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी याची तुलना जगामध्ये 98 साली 25 आणि 223 वर्षांनी मी सेकंड पार्ट सायन्स रिलीजन फिलॉसॉफी सेकंड पार्ट 96 साली 96 मध्ये पुण्यामध्ये ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन आता चर्चेचा विषय घेतला. विजय भटचे ते नशातून होते आणि 96 साली ज्ञानेश्वरांची सेवा समाधी सोहळा पुण्यात पार पडला. चायना पासून रशियापर्यंतचे 700 लोक आले त्या आणि तिथे दुसरी परिषद स्वित्झर्लंड मध्ये घ्यायची. शहाणपण शिकवून होता या बाबतीत जी दृष्टी आहे आपण विश्वात्मक म्हणण्यापेक्षा जगाला हे विश्वाचं स्वरूप आहे दारिद्र्य भारतीय संस्कृती आणि म्हणून त्या ठिकाणी मी जेव्हा हॉटेलमध्ये गेलो स्टेशनच्या समोर हॉटेल होत सर्वांची नावं लिहिली रजिस्टरमध्ये आणि शेवटचं मी नाव लिहितो. तर मी काय केलं की इंट्रो असेल वरच्या सरकार तर तो मला प्लीज फुल नेम फुल ॲड्रेस आणि मग ते मी नाव लिहिलं आणि इंडिया असेल आणि इंडिया लिहिल्याबरोबर तो मॅनेजर बघत होता. हो दॅट ग्रेट कोण होत तो श्रीधरचा महर्षी मॅनेजर त्याने भाग हे 2000 केले नेते अनेक असतील परंतु महात्मा त्यांचे 127 आणि महात्मा आईन्स्टाईनची त्यांची भेट झाली होती. गांधींनी त्यांची तेव्हाचा संवाद बघण्यासाठी तुम्ही जरूर बघा. आणि ती दिशा तुम्हाला बघता त्याच्यामध्ये मी जरूर वाचून हे 4-5 वर्षापासून विजय भट ज्यांनी सुपरचा शोध लावला 635 गाव अमरावती
इथे हे रस्ते माझे बंधू आहेत त्यांनीच फाउंडेशन फिल्म सेंटर्स नॉलेज सेंटर्स ही रचना केली त्यांची आहे. त्याने आम्हाला शिकवलं होते आणि त्याने हे लिहिलंय की त्यांना ते उपाय कोणीच कोणाचं ऐकत नाही. राजकारण काय चाललंय ते तुम्ही जाणून घ्या. आता असेंब्लीमध्ये असा एक शब्द पण या काळात आणि सुरक्षित झाली तर लेख वाचून पत्र लिहिलंय. आता महात्मा गांधी समजायचे कुणी आणि घरी असतील ते कोण असतील माहित नाही. माझी आई कुठे मला माहित आहे. माझे वडील आता कुठे मला माहित आहे. पण ते आत्मा अविनाशी आहे. आत्मा हा इन्व्हिजिबल आहे. त्या चार गोष्टींचा विचार केला तर हे सगळं तो अविनाशी आहे. त्याला जुनच नाही, त्याला भाजत नाही, त्याला कुठल्याही पद्धतीचा इट स्टील एक्झिस्ट समवेअर इन या आकाशात नाण्यापेक्षा संपूर्ण जगाच्या ब्रह्मांडामध्ये संपूर्ण वैश्विक स्तरावर शेवटी मानवता विषय आणि मानवता भवन याने जे काही लिहिलंय आहे ते कॉम्प्युटर असेल, गुगल असेल, फेसबुक असेल, ते तर नॉर्मल टेक्निक पण याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तो आत्मज्ञान असणं गरजेचं स्वतःला आणि स्वतःच्या जवळचं नातं गुप्त आहे. तर हे पण येतात आणि कशाची म्हणून कशाचा अशा प्रकारचं टेक्निक जे गुगल असेल किंवा नॉलेजच्या बाबतीत असेल आता तो इतका काय कारण त्या शेतामध्ये बसून काही दिसतात करायचं पण हे काय वैयक्तिक नाही मेकॅनिझम जे आहे दुसरी त्याला झाले तर तुम्ही काही सुद्धा विषय ये पूर्ण जनता पूर्ण विषय आई वडिलांच्या आशीर्वाद आणि ते थोडं सांगणार आणि ते घटनाचा एक सुंदर असं नॉलेज मानवता शब्द मानवता एकच शब्द जो तुम्ही गुजरातचा चित्रपट समोर आला गांधींचे चित्रपट समोर आला गांधी भारताचे पहिले जवाहरलाल नेहरू यांनी जेव्हा शपथ घेतली पहिली पहाटे बसला तर ते घेतल्यावर ते एवढंच म्हणाले की मी पहिला प्राईम मिनिस्टर नंतर भारताचा सेवक आहे. हा सेवा भाव ही नम्रता ही विद्यार्थी केलेली परंतु असं वाटतं की याचा संदेश महाराष्ट्रात नव्हे भारतात नाही असं हा शब्द त्याला लागू होतो मला आणि जाणून नाही तर 10 मीटर प्रकारे घडली गेली 114 सायकल या ऍडमिशन होते आणि इथंच ती मला सद्बुद्धी दे आणि
त्रास होऊ देऊ नको आणि असा विश्व शांतीचा प्रवास. विश्व शांतीच्या शोध आहे मानवतेचा, विश्व शांतीचा, आणि ज्याची गरज जगाला आहे त्याच्यातलं कन्वर्ट देण्याचा आपण प्रयत्न करतो. असं मला वाटतं. तेव्हा आपल्याला तुमच्या मनात कोणती शंका असतील किंवा काही विचार असतील तर जरूर पहा, सूचना करा. आणि आमच्या माहित नाही की जगाच्या पुढे हे ठिकाण लातूरच्या जवळचे हे केंद्र व्हावं सगळे तिथं देखून ठेव लेडीचा संकेत आहे. ईश्वरीय कार्य घडली अनेक चायनाच्या सरस्वती मंदिर स्वर्गारोहणचा मास्टर काढला तिथं पुतळी वेळ झाली धर्मराजा. काही कारण नाही ना, आपल्याला काही पैशाच्या गाडी ना आपण काय टाटा फिरण्याचं कागद जोडी आहे. ते सर्व होत असताना अशा अनेक चमत्कार ईश्वरी ईश्वरी वरदान घडल्या आणि कदाचित ती काही काय माहित नाही. मला असं वाटतं की चांगल्या कारणासाठी समाजाच्या विश्वशांतीच्या विश्वकल्याणाच्या कार्यासाठी चालत आहे. मला असं वाटतं की काही सुद्धा असतील तर त्याही सांग आणि त्याचं काम तो निश्चितपणे जगाच्या 14 तारखेला समारंभ आपण भगवान जगासाठी आणि इथे कॉर्पोरेट ऑर्गनायझेशन सगळे शब्द आणि सर्व शिक्षण दिलं जाईल. जगभरचे लोक इथे या कार्यक्रमाला त्याला 14 नोव्हेंबर एवढ्या जयंती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याची एकादशी असा तो पुढचा दिवस आहे. तर महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री तुम्हाला माहित असावं, लाल बहादूर शास्त्रीचे चिरंजीवी त्या दिवशी अनिल शास्त्री ते लिहिलेलं आहे. तुम्हाला ऐकायचं मी आता त्यांचे चिरंजीव आणि इतर आता असे गोल गोल त्यांना काश्मीरचे करण सिंग असतील, अयोध्येचे लोक असतील, काशी बनारसचे लोक असतील, माणगावचे लोक असतील, असे अनेक जण म्हणतात विद्वान 14 तारखेला सकाळी सुरू त्या ठिकाणी चायना बॉर्डरची किंवा तिथं सरस्वती चायना बॉर्डरला मानागाव तिथे होशियारी माझे राज्य असे अनेक देणार आहेत. आपण सर्वांनी वेगळी भावना लक्षात घेऊन जगाच्या वेगळा त्यांना घ्यावा करता मीडिया इफेक्टिव्ह कंट्रोल इफेक्टिव्ह शिक्षणापेक्षा इफेक्टिव्ह आणि ते तुमच्या त्या बातमीला कसं ओळखायचं कसं जगात संदेश पाठवायचा असा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा की याच्या माध्यमातून जगभर संदेश जाऊ शकतो. आणि इकडे तो युरोप देश याच्यासाठी कुतूहल आहे लक्षात कुतूहल आहे काय विचार काय थिंकिंग आणि काय रचना आणि मेसेज काय मानवतेचा संदेश थोडं शांत संदेश